निवृत्त निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेज स्फुरदीकप्रदेशं विधीन्द्रदिदैवै सदा स्तुतमानं समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेव. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी झाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः. येच्छेयस्थान निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यन्तेऽहं शाधिमा त्वां प्रपन्नम्. तव तत्त्व न जानामि कीदृशोऽसि महेश्वर. यादृशेषि महादेव तादृशाय नमो नमः. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करज्जोपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदा शिवः. क्षमा याचना यदक्षरं पदभ्रष्ट मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वक्षम्यता देव प्रसीद परमेश्वर. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी. डोळा पहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी. ते 85 पासून ना करायची सुरू ताई. होतंय. हो, हा 186 पासून. 85 186 पासून. हा, 12वा श्लोक ना. 12वा श्लोक. तैत्रैदाग्रमण कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः उपविश्यासने युज्या योगमात्मविशुद्धये. त्या ठिकाणी मन एकाग्र करून आसनावर बसलेल्या आणि चित्त व इंद्रिय यांच्या क्रियांचे नियमन केलेल्या अशा योग्याने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. मग तेथे आपण एकाग्र अंतःकरण करून मनात सद्गुरूंचे स्मरण करावे. तैसे स्मरते आदरे सबाय सात्विके भरे जवम कठीणपण विरे अहम भावाचे. त्या स्मरणाच्या आदराने अहंकाराचा कठीणपणा इतका नाहीसा होतो की तो अंतर्बाहेर सात्विक भावांनी व्याप्त होतो. विषयांचा विसर पडे इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी. विषयांचा विसर पडतो आणि इंद्रियांची रंग मोडते. अंतःकरणाच्या ठिकाणी मनाची स्थिरता होते. ऐसे अक्य हे सहजे हावे तव नराईजे मग तेनेची बोधे बैसिजे आसनावरी. याप्रमाणे ऐक्य प्राप्त होईपर्यंत थांबावे व मग त्याच ऐक्य बोधाने आसनावर बसावे. आता अंगाते अंग करी
पवनाते पवनुची बरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. आता अंगाला अंग आपण होऊन सावरून धरते, वायूला वायूच आपण होऊन आवरून धरतो. याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो. प्रवृत्ती मागुती मोहरे, समाधी ऐलाडी उत्तरे, आगवे अभ्यासू सरे, बैसत खेवो. प्रवृत्ती माघारी फिरते, समाधी अलीकडील तीराला प्राप्त होते, म्हणजेच आटोक्यात येते व एका क्षणी सर्व अभ्यास संपतो. मुद्रेची प्रौढी ऐसी, तेची सांगी जेल आता परियेसी, तरी उरुया जगनासी जडोनी घाली. मुद्रेची थोरवी अशी आहे, तीच आता संपतो. चरण तळे देवडी, आधार धुमांचा बुडी, सुघडी ते गाडी संचरी पाप. दोन्ही मुद्रेची थोरवी अशी आहे की तीच सांगतो. एक तर पोटऱ्याला चिकटून मांडली गेली, दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसावे. उजव्या पायाची असे बळकट बसावे. सव्यतो तळी ठेविजे, तेने शिवनी मध्य जे पिढीजे, परी बैसे तो सहजे वाम चरणू. उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी, म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. सव्य गोद मेढा तो आणतो ती, चारी अंगुळे निघुती, तेत सार्ध प्रांती सांडोणिया. गुद व शिश्न यामधील बरोबर जी 4 बोटे जागा आहे, त्यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून माझी अंगुळ एक निगे, ते तटोटाचे चेनी उत्तर भागे, नेहेटीचे वरी अंगे पेललेनी. गुद व शिश्न यामधील बरोबर जी 4 बोटे जागा आहे, त्यापैकी मध्ये जी 1 बोट जागा राहते, तेथे उजव्या पायाच्या टाच्याच्या वरच्या बाजूने आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे. उचलिले का नेनिजे, पैसे पृष्ठांत उचलिजे, गुल्फद्वय धरिजे तेनेची माने. उचलला आहे की नाही हे न कळेल अशा तऱ्हेने पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही बोटे उचलून धरावे. मग शरीर संचू पार्था, अशेषे ही सर्वथा, पाषणीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना, मग हा सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेच्या वरचा स्वयंभू भागच आहे असा होऊन जातो. अर्जुना, हे जाण मूळबंधाचे लक्षण, वज्रासन गौण नाम यासी. अर्जुना, हे मूळ बंधाचे लक्षण आहे असे समज, याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. ऐसी आधारी मुद्रा पडे, आणि आधीचा मार्ग मोडे, तेथ पानू आंधळीकडे ओहोटो लागे. याप्रमाणे आधार चक्रावर मूळबंध व बरोबर लागला आणि खालचा मार्ग बंद पडला, म्हणजे अपान वायू आतल्या बाजूस संकुचित होऊ लागतो. समं काय शिरोग्रीवं धारयन्न, समं काय शिरोग्रीवं धारयन्न चलं स्थिरः, संप्रेक्षणासिकाग्रम स्वं दिशश्चानवलोकयेन. शरीर, मस्तक व मान ही समान आणि अचल धारण करणारा निश्चल स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी लावलेला व दिशांकडे न पाहणारा. तवं कर संपुट आपैसे, वामचरणी बैसे, बाहुमुळी दिसे थोरी व आली. तेव्हा द्रोणाकार झालेली हस्तांजुळी सहज डाव्या पावलावर बसते व त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात. माझी उभारलेनी दंडे, शिर कमर हो कमळ होय गाढे, नेत्राद्वाराची कवाडे लागू पाहती. पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्तक घट्ट राहते व डोळ्यांच्या पापण्या झाकावयास लागतात. वर चिले पाती ढळती, तळीची तळी पुंजाळती,
तेथार दोन मिलित स्थिती उपजे तया. वरच्या पापण्या ढळतात, खालच्या पापण्या खाली पसरतात, तेव्हा अर्धी उघडी अशी ती डोळ्याची स्थिती होते. तिठी राहुनी आतुलीकडे बाहेर पाऊल घाली कोडे, ते ठाई ठावो पडे नासाग्र पिठी. दृष्टी ही आतल्या डोळ्यातच राहते. जर कौतुकाने बाहेर आलीस तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते. ऐसे आतुचा आतुची रचे, बाहेरी मागुते नवचे, म्हणून राहणे आधी ये दिठीचे, तेथेची होय. अशी आतल्या आतच दृष्टी राहते, ती पुन्हा बाहेर येत नाही. म्हणून म्हणून अर्ध्या दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरच होते. आता दिशांची गाठ घेण्याची म्हणजे चोहोकडे पाहण्याची अथवा रूपविषयी पाहण्याची ती सर्व इच्छा आपोआप नाहीशी होते. आता दिशांची भेटी घ्यावी, का रूपाची वाट पाहावी, हे चाडसरे आगवी आपैसया. मग गळा आकुंचित होऊन गळ्याखालच्या खळगीत हनुवटी अडकून बसते. ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून राहते. मग कंठनाळ आटे, हनुवटी ते हडवती दाटे, ते गाडी होनी नेहटे वक्षस्थळी. अर्जुना, त्यामध्ये कंठमणी म्हणजेच गळ्याची गाठी अदृश्य होतो असा जो बंध पडतो त्याला जालंधर बंध म्हणतात. माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे, तो जालंधरू म्हणिपे पांडू कुमारा. ओढियाना बंध बेंबीवर पुष्ट होतो, पोट खपाटीला जाते आणि हृदय कमलात प्रफुल्लित होते. नाभीवरी पोखे, उदर हे थोके, अंतरी फाके हृदय कोशू. अर्जुना, शिश्नावरील काठास बेंबीच्या खालच्या भागात जो बत पडतो त्यास ओढियाना बंध असे म्हणतात. स्वाधिष्ठानावरी चिले काठी, नाभिस्थाना तळवटी, बंधू पडे किरीटी ओढियाना तो. प्रशांतात्मा कंटिन्यू करत आहे. प्रशांतात्मा विगतर्भी ब्रह्मचारी रते स्थितः, मनःसंयम मच्चित्तो युक्तासीत मत्परः. अंतकरण शांत असलेला, भीतिरहित ब्रह्मचर्य व्रत पालन करणारा, माझ्या ठिकाणी चित्त ठेवणारा, मतपरायण व मनाचे संयमन केलेला असे होऊन बसावे. म्हणजेच आसनावर आपण स्थिर होऊन बसावे. ऐसी शरीरा बाहेर पलीकडे, ऐसी शरीरा बाहेर पलीकडे, अभ्यासाची पाखर पडे, तव आंतू त्राय मोडे मनोधर्माची. याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो. कल्पना निमे प्रवृत्ती शमे, अंग मन विरमे सावियाची. कल्पना नाहीशी होते, मनाची बाह्य विषयाकडे असणारी धाव थांबते व सहजच शरीर आणि मन शांत होते. क्षुधा काय जाहली, निद्रा केहुती गेली, हे आठवणी हारपली न दिसे वेगा. भूक काय झाली, झोप कोठे गेली याची आठवण देखील राहिली नाही. जो मूळ बंदे कोंडला, अपानू मागवता मुरडला, तो सवेची वरी साकडला फुगू धरी. जो अपान वायू मूळ बंधाने कांडलेला असतो तो ऊर्ध्व गतीने माघारी घेऊन सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो. शोभलेपणे माझे उवाईला ठाई गाजे, मणी पुरेसी झुंजे राहोणिया. खवळून तो अपान वायू माजतो व पसरल्या ठिकाणी गुरगुरू लागतो. तेथेच राहून मणिपूर चक्रकाला धक्के देतो. मग थांबली ते वावटुळी, सैंग घेऊनी घर डवळी, बाळपणीची कुळी टुळी बाहेर घाली. मग ती अपान वायूची बळावलेली वावटळ जी आहे ती सर्व शरीराच्या आत शोध करून लहानपणाची पोटातील कुचकी घाण बाहेर काढते. भीतरी वळी न धरे, कोठ्या माझी संचरे, कफ पित्तांचे थारे उरोनेदी. त्या अपान वायूला आत वळण्याला कोठे जागा नसल्यामुळे तो मग कोठ्यात प्रवेश करतो व तेथे असलेले कफ आणि पित्त यांचा थारा राहू देत नाही. धातूचे समुद्र उलंडी, मेधाचे पर्वत फोडी,
आतली मज्जा काढी अस्तिगत. सप्तधातूचे जे समुद्र पालथे करतो, मेदाचे पर्वत फोडतो, हाडांमधील मज्जा बाहेर काढतो. नाळीते सोडवी गात्रांते बिघडवी, साधका ते भेडसावी परी बिहावेना. नाड्या नाड्या खुल्या करतो, अवयव शिथिल करतो, साधकाला भीती दाखवतो, परंतु त्याने भिवू नये. व्याधी ते दावी सवेची हरवी, आप पृथ्वी कालवी एक वाट. तो रोगांना दाखवितो, परंतु लागलीच त्यांना नाहीसे करतो, आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकांत एकांत एक कालवितो. तव मेरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा कुंडलिनी ये. अर्जुना, कोंडलेला आपण असे प्रकार करता, म्हणजे दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते. नागाचे पिले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आले सेजे जैसे. केशराने न्हाले नागाचे पिलू जसे वेड घेऊन जसे निजावे, तैसी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी, अधोमुख सर्पिणी निजेली ऐसे. त्याप्रमाणे नेमकी 3.5 वेड्यांची ती कुंडलिनी रूपी नागिन खाली तोंड करून निजलेली असते. विद्युलतेची विळी वहिंज्वाळाची घडी, पंढरियाची अधोमुख सर्पिणी निजली असे. पंढरियाची विद्युलतेची विडी, वनिज्वाळाची घडी, पंधरेयाची चोखडी गोटी व जैसी. ती नागिन ज्याप्रमाणे मूर्तिमंत बनविलेली विजेची वाटोळी कडी, किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी, अथवा जणू काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेडे, तैसी सुबद्ध आटली पुटी होती दाटली, ते वज्रासने चिमुटली सावध होय. त्याप्रमाणे व्यवस्थितपणे आकुंचित असलेली व नाभीजवळच्या संकुचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमटल्यामुळे ती जागी होते. तेथ नक्षत्र जैसे उलंडले, की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज उरुडले अंकुरेशी. त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुटून पडावे, अथवा सूर्याने जसे आपले आसन सोडून खाली यावे, किंवा प्रकाश रूप बीजासच अंकुर फुटावा, तैसे वेडिया ते सोडिती, कौतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. त्याप्रमाणे वेड्याला सोडित असलेली व लिलेने अंग मोडित असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्थाना खालील कंदावर उठलेली दिसते. सहजे बहुता दिवसाची भूक, वरीचे वबिली ते होय मीश, मग आवेशे उठली दिसे. आधीच तिला पुष्कळ दिवसाची भूक लागलेली असते, व तशाच तिला डिवचल्याने निमित्त होते. मग ती जोराने सरळ वरती तोंड पसरते. सहजे बहुता दिवसाची भूक, वरीचे वबिली ते होय मीश, मग आवेशे उठली दिसे. मग अर्जुना हृदय मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व. पुढचं घ्या. सहजे बहुता दिवसाची भूक, वरीचे वविले ते होय मीश, मग आवेशी उठली दिसे. असंच आहे माझ्या ह्याच्यात. सहजे बहुता दिवसाची भूक, वरीचे वविली ते होय मीप, मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्वावजू. अर्जुना, हृदय कोशाच्या खालच्या बाजूत जो वारा भरलेला असतो, त्या सगळ्याच्या वायूस तो खाऊन टाकतो. तेथ हृदय कोशा तळवटी, जो पाऊन पवनू भरे किरीटी, तया सगळेची मिठी देवनी घाली. मुखाच्या ज्वाळांनी खालीवर व्यापते, आणि मांसाचे घास खावयास लागते. मुखीचा ज्वाळी तळीवरी कवळी, वडवाळी आरोग्यू लागे, जे जे ठाय समांस, तेथ आहाच जोडे घाऊस, पाठी एक दोन्ही घास ही आई भरी. जे जे ठिकाण मांसल असलेल्या ठिकाणी वरच्यावरच मोठा लचका तोडते, शिवाय हृदयाच्या ठिकाणी हिचेही 1-2 घास काढते. मग तळवे तळहात शोधी, ऊर्ध्वीचे खंड भेदी, झाडा गे संधी प्रत्यंगाचा.
नंतर तळहात व तळपाय यातील रक्त मांस वगैरे खाऊन वरच्या भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या साध्यांचा झाडा घेते. आधार तरी न संडी परी नखीचे ही सत्व काढी त्वचा धुनी जडी पांजरेशी. आपला आश्रय तर सोडित नाही, पण तेथेच राहून नखांचे देखील सत्व काढून घेते व त्वचा धुवून पुसून त्या त्वचेला हाडाच्या सापळ्यात चिकटवून ठेविते. अस्थिचे नये निरपे शिरांचे ही रपे तवम बाहेरी विरुडी करपे रोम बीजांची. हाडांच्या नळ्या निरपून घेते व शिरांच्या काड्या काड्या ओढपून घेते. त्यावेळी बाहेरच्या केसांच्या बीजाची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. मग सप्तधातूंचा सागरी तहानेली घोट भरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. मग तहानेने पीडित अशी ती सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते व लागली शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते. नासा फुटवणी वारा जो जात असे अंगुळे बारा तो गचिये धरुनी माघारा आतू घाली. दोन्ही नाकपुड्यातून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्यास आत मागे घालते. ते थदवरोने आकुंचे ऊर्ध्व तळोते खाचे जया खेवा माझी चक्रांचे पदर उरती. तेव्हा खालचा प्राणवायू वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली खेचतो. त्या प्राणापानांच्या भेटीमध्ये षडचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती परी कुंडलिनी नावेक दुच्चित होती. ते तया ते म्हणे परवती तुम्हीची काय सोयी इथे. एरवे तरी प्राण व पाण्या दोनचा तेव्हाच मिलाप झाला असता, परंतु कुंडलिनी तेथे क्षणभर शोभलेली असते, म्हणून ती त्यांना म्हणते तुम्ही येणे कोण चालते व्हा. आईके पार्थिव धातू आगवी आरोगिताम काही नुरवी आणि आपाते तवम ठेवी पुसोनिया. अर्जुना ऐक, पृथ्वीचे सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवीत नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हाच चाटून पुसून टाकते. ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सम्य होनी सुषुम्ने पाशी. याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्ने जवळ राहते. तेथ तृप्तेचेनी संतोषे गरळ जेव मी मुखे तेने दिये पियुषे प्राणुजिये. त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळातील अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो. मार्ग मोडी तो अग्नी आतून निघे तो आगी आतुनी निघे परी सबाय निवची लागे ते वेळी कसू बांधिती आगे सांडिला पुढती. तो गरळ रूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी ज्यावेळेस आत व बाहेर शांतच करू लागतो त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. मार्ग मोडिती नाडीचे नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. नाड्यांचे वाहने बंद पडते व वायूचे 9 प्रकार नाहीशी होतात म्हणून शरीराचे धर्म राहत नाही. इडा पिंगळा एक वटती गाठी तिन्ही सुटती साही पदर फुटती चक्रांचे हे. इडा व पिंगला या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटून चक्रांचेही पदर फुटतात. मग शशी आणि मानू आपण ऐसा थांबूयात ताई. कल्पिजे जो. हा, थांबूयात आपण इथे. थांबूया का? हो ठीक आहे. हो, परत हा पुन्हा बरेच जास्त आहेत आणि सलग हा आहेत हा बरेच. हा चालेल. समोर श्लोकला वेळ. हो हो. कसं आहे दान घ्या. हो. आता विश्वात्मके देवे हे निवाग्यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे कसाय दान हे. जे खळांची वेंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी
भेटतो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन मार्तंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजे विजये विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. श्री पंढरीनाथ भगवान की जय. श्री माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दादा माझी ज्ञानेश्वरी जुनी आहे ना, ते अक्षर थोडे छोटे आहेत. हा हा छान वाचलं. तरी पण छान वाचलं, ते सुंदर झालं अगदी. हो हो थोडे दिसायला छान वाचलं. मराठी अक्षर खूपच छोटे छोटे आहेत. हा नाही असू द्या, काही हरकतच नाही. पण आजच्या ज्या आपण म्हणजे आपलं वाचनच छानच झालं ताई. फक्त सांगण्याचा पारायण उद्देश करते ना मी, ज्ञानेश्वरीचं पारायण करत असते. हा हा आज आपण ज्या ओव्या आपण अभ्यासल्या, म्हणजे पतंजल मुनींनी म्हणजे स्थिर आसनात जे शरीराला सुख मिळेल त्या गोष्टीला स्थिर सुखम आसनम असा तो संस्कृत सूत्र पतंजल योग दर्शनात सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या ओव्या वाचल्यानंतर आपल्याला, म्हणजे मला एक जे जाणवलं ते म्हणजे योगशास्त्रावरील क्रियांमध्ये ज्ञानेश्वर माऊली ह्या किती उच्च प्रतीचं श्रेष्ठ ज्ञान बाळगणाऱ्या असाव्यात. म्हणजे खरंच आहेत माऊली तशा. म्हणजे नाथ संप्रदायातून ती शिक्षा आलेली, गुरूंकडून आलेली, म्हणजे परंपरागत ते शिकलेलं ज्ञान, योगाचं ज्ञान, आणि त्यातले किती बारकावे, म्हणजे छोटे 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 बारकावे, म्हणजे इतके सुंदर पद्धतीने या सर्व ओव्यांमध्ये वर्णन केलेले दिसतात. म्हणजे चक्र कुंडली कशा काम करतात, त्याच्यातून प्राण, म्हणजे 3 प्रकारचे जे वायू म्हणजे बंध आहेत, किंवा वायूचे जे, म्हणजे अपान वायू असेल किंवा उदान वायू असेल, वायूचे जे 5 प्रकार सांगितले, प्राणाचे 5 प्रकार सांगितलेले असतात, तर ते कसे काम करतात, त्याच्यानंतर ती शक्ती कशी कशी वर जात राहते, आणि इडा, पिंगला आणि सुषुप्ती या नाड्या कशा त्याच्यातून शक्तीचा गोष्टी म्हणजे बाहेर येतात. याचं इतकं उत्कृष्ट उदाहरण, म्हणजे मला थोडक्यात हे इतकं सुंदर सायन्स कुठं वाचल्यासारखं म्हणजे जाणवलं नाही. म्हणजे हे थोडक्यात हे विज्ञानच आहे, विशिष्ट असं ज्ञान योगशास्त्राचं, आणि तेही इतकं सखोल दिलेलं आहे. ते खरंच म्हणजे अभ्यासण्याजोगच आहे. आता मी योगशास्त्रावर तर काही इतका उत्कृष्ट अभ्यासक नाही. फक्त जे काही थोडंफार वाचल्यामुळे माहिती आहे तेवढंफार माहिती आहे. परंतु हे वाचल्यानंतर असं फक्त मला एवढं जाणवलं की अजून आपल्याला योगशास्त्र मार्गावरचं शिकण्यासारखं खूप सारं आहे, किंवा आपल्याला त्यातल्या अनेक गोष्टी माहितीच नसतात. फक्त वरवरच आपल्याला काही कळलेलं असतं. त्याचं कारणच असं असतं की आपण त्याची जो सराव करावा लागतो, त्याचा अनुभव स्वतः प्रत्यक्ष अनुभवाने घ्यावा लागतो, तो आपल्याकडे नसतो. आणि त्याच्यामुळे त्या विषयावर बोलणं याचा काही मी अधिकारी नाही. आणि त्याच्यामुळे जो कोण व्यक्ती आपल्या गटामध्ये असेल, ज्याला याचं सखोल ज्ञान असेल, त्यांनी यावर सांगावं अशी मी विनंती सगळ्यांना करतो.
ताई आपल्याला काही सांगायचे सुचिता ताई? नाही नाही दादा, माझं ते हा हा बर. अजून कुणाला काही आपलं मत मांडायचंय? हा मी फक्त मला हँड रेज करा, कोणाला जर बोलायचं असेल तर मी हा अनम्यूट करते. म्हणजे याच्यावर मला असं वाटतं ताई की आसन हम्म आपलं कसं असावं आणि त्याच्या आसनामुळे आपल्याला ते ध्यान कसं लागेल, हम्म म्हणजे बरोबर. आपली नजर इकडे तिकडे जाणार नाही, म्हणजे आपलं जे शरीराचं आहे म्हणजे ते सगळं अगदी सखोल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ऍक्च्युली 3 बंध सांगितलेले आहेत त्यांनी, मूलबंध कसा हे करायचा हा. आणि हम्म त्याच्या वाटे आपल्याला कुंडलिनी योगापर्यंत कसं काय पोहोचता येईल म्हणा, किंवा पूर्ण आपण फक्त नाकाच्या शेंड्यापर्यंत आपण कसं लक्ष केंद्रित करू शकू आणि बाकीचं सगळं जग जे आहे हे कसं पूर्णपणे आपण आपल्याला विसरल्या जाईल असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सांगितलेलं. हम्म बरोबर. बोला ताई, विद्याताई. विद्याताई बोलतायत? नाही नाही. त्याच्यावर मला आठवतं बरंच म्हणजे एकदम लहान असताना माझ्या आजोबांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं होतं. गायत्री विज्ञान आणि कुंडलिनी शक्ती नावाचं असं ते पुस्तक होतं. आणि गायत्री विज्ञानाचा म्हणजे फायदा कसा होतो, कुंडलिनी कशा जागृत केल्या जातात आणि कुंडलिनी शक्ती काय काय असतात याच्यावरचं सखोल विवरण असलेलं ते पुस्तक होतं. आता त्या काळी म्हणजे मी तसा खूपच तरुण होतो, मला काही त्यातलं एवढंसं ज्ञान त्यावेळेलाही नव्हतं. पण ते पुस्तक मी पूर्ण वाचल्यानंतर मला असं जाणवलं की योग मार्ग तसा म्हणजे कठीण वाटला मला. त्याच्यापेक्षा मग भक्ती मार्ग खरंच चांगला वाटला, किंवा ज्ञानमार्ग तर त्याहून अधिक जवळचा वाटला. आणि त्या वाटेपासून म्हणजे योग मार्ग, हठयोग किंवा योग साधना याच्यापासून थोडस लांब जायला होतं. म्हणजे मी एक प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो. पण असं आपल्याकडचं ज्ञान जे आहे ते म्हणजे माऊलींनीच इतक्या उत्कृष्ट सांगितलंय. म्हणजे योग साधना आणि योग साधनेतल्या क्रिया ह्या किती उत्कृष्ट दर्जाच्या आपल्याकडे अभ्यास करून ठेवलेले ऋषी मुनी आहेत किंवा योगी आहेत, हे पाहून अचंबित होण्यासारखं होतं. असं आहे. बरोबर. हम्म, नाही, खरंच आहे. हम्म. पण योग हा मार्ग फक्त करायला अवघड आहे, त्याला सातत्य हा हवं आणि रोज केला सातत्य पाहिजे. हो, हा, रोज केला पाहिजे. बरोबर रोज. बरोबर. हा एक एक स्टेप पुढे जाणं सोपं नाही आहे. हो बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे पहिल्यांदी म्हणजे पतंजलींचा ग्रंथ वाचल्यानंतर मला असं जाणवलं की ध्यान लागणंच किती गोष्ट अवघड आहे. आणि यमनियमादी नियम दररोजच्या आयुष्यात पाळत राहणं हे सुद्धा तितकंच कठीण असतं. नाही, खरंच नाही. आणि आणि ते कठीण करता करता हळूहळू ध्यान लागणं, मग त्याची धारणा होणं, आणि मग त्याच्यानंतर संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात समाधी असे समाधीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्या समाधी अवस्थेकडे जाणं आणि मग त्याच्यानंतर पुढे तुम्ही स्वतःचं मन चित्त स्वतःच्या ताब्यात आणून पंचमहाभूत ताब्यात घेऊन त्याच्यानंतर पुढचा प्रवास म्हणजे कैवल्य प्राप्तीकडे जाणं हे तितकंच गहन आणि कठीण आहे. पण वाचायला आणि अभ्यासायला मात्र म्हणजे मी काही त्याचा सराव कधी केला नाही, पण वाचन मात्र केलं होतं. त्याच्यामुळेच ते किती उत्कृष्ट आहे एवढंच मी सांगू शकतो असं. आणि ह्याच्यावर चांगली रेफरन्स पुस्तकं जर का असेल तर योगी अय्यंगारांची पण छान पुस्तकं आहेत आणि ती पण माझ्या वाचण्यात आली होती. नाही, के एस अय्यंगार. अय्यंगार. अयंगार वगैरे फक्त योग हा साधना योगिक इथपर्यंत ठीक आहे. योग साधना सांगतात, हा पण त्याच्या आतल्या क्रिया नाही हा, त्यांच्यावर. त्यामध्ये कुंडलिनी वगैरे जागृती जेव्हा होतं ते नाही आहे. हा ते नाहीये. हा नाही आहे. बरोबर. फक्त हा आसनापर्यंत ठीक आहे.
आसनापर्यंत ठीक आहेत. नाही, त्यांचं पतंजली योगदर्शन, पतंजल सूत्र याच्यावर पण चांगलं एक वेगळं पुस्तक आहे. म्हणजे बरंचसं ते म्हणजे फेमस नाहीये पण आहे. पण त्याच्यापेक्षा गायत्री विज्ञान आणि गायत्री आणि कुंडलिनी शक्ती नावाचे स्वतंत्र एक पुस्तक आहे. पुस्तके हा हठयोगावरची पण पुस्तकं स्वतंत्र आहेत. आहेत. हठयोगावरचे अनेक ग्रंथ आहेत माझ्याकडे. कुणाला अभ्यासाला हवे असतील तर मी पाठवू शकतो. फक्त कसं आहे की तो माझा विषय नसल्यामुळे मी ते ग्रंथ कधी उघडले नाही असं किंवा वाचायला घेतले नाही. चालेल चालेल. अजून कोणाला काही बोलायचं आहे? नाही. आपण मीटिंग बंद हे करूयात. उद्या परत कंटिन्यू हेच योग साधनेबद्दलच परत जास्त माहिती आहे अजून पुढच्या श्लोकांमध्ये. हो उद्या बघूयात आपण. चालेल. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. कोणी बोलतंय का? उद्या शनिवार आहे ताई. हा, सोमवारी घेऊयात ताई. मंगळवारी. सोमवारी एकादशी असणार आहे. शनिवारी उद्या आपल्याला आपण काय म्हणू, अंताक्षरी आहे. प्रत्येकाने जॉईन व्हा. एक वेगळी मजा येत आहे. आणि श्लोक पूर्ण पाठ करण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म आपण तयार करून ठेवलेला आहे की त्यानिमित्ताने आपले श्लोक आपण वाचू शकतो म्हणा किंवा पाठ होतील म्हणा. त्यानिमित्ताने वेगवेगळे श्लोक आपल्याला रॅन्डमली ऐकायला मिळतील. तर तो एक वेगळा प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे. ताई, आम्ही आता भाग घेऊ शकणार नाही का अंताक्षरीमध्ये? आम्हाला रिमूव्ह केले. अगदी अगदी सगळे भाग घेऊन शकणार आहात. फक्त 1 ते ऐकू 2 शकतो ना? आठवड्यानंतर. 1 ते 2 आठवड्यानंतर. तुमचा मागच्या हा वेळेस हा. होता तर 2 हो हो, आठवड्यानंतर परत तुम्ही भाग घेऊ शकता या पद्धतीने. ऐकू शकतो आपण आता उद्या. अगदी अगदी ऐकू, प्रत्येक जण ऐकू शकतो. ओके चालेल. ठीक. चालेल. जय श्रीकृष्ण. सोमवारी एकादशी आहे. एकादशीसाठी आपण नाव घेऊयात. बहुतेक यावेळेस मराठी 2 ग्रुप मधून घेऊयात आपण. नवीन जे साधक आलेले आहेत त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करूयात. ती सोमवारी रविवारीच एकादशी आहे ना? 7 आणि 8 दोन दिवस आहे. अच्छा, काल निर्णयला एकच दिलेली आहे. अच्छा, 7 आणि 8 2 दिवस असल्यामुळे मग रविवारच्या ऐवजी सोमवारी करूयात. रविवारी प्रत्येकाजण फ्री नसतं. प्रत्येकाला कुठेतरी जायचं असतं. म्हणून मग थोडस आपण आपली हे करायची थोडीशी. ताई, त्या श्लोकांची लिस्ट परत एकदा पाठवा ना, माझ्याकडून डिलीट झाली. कुठल्या? आपले आपण अंताक्षरीसाठी जे तयार केलेले होते ना. हा ठीक आहे, परत आपण ग्रुपवर टाकूयात ते. चालेल, काही हरकत नाही. हो हो चालेल. ठीक आहे मग. जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण.